ओके, थँक्यू प्रतीक. मी स्क्रीन सुद्धा शेअर करत आहे, एकदा तेही कन्फर्मेशन द्या मला. एंटायर स्क्रीन शेअर. ठीक आहे, चेक करा विजिबल आहे का. गुड गुड. ठीक आहे, तर बघा काल आपण व्हाईल लूप पाहिलेला आहे. तर लूप्स मध्ये आणि स्टेटमेंटमध्ये इफ एल्स, इफ इलिफ एल्स आणि लूप मध्ये फॉर लूप आणि व्हाईल लूप पाहिलेला आहे आपण. फॉर लूप आणि व्हाईल लूप ह्याच्यामध्ये कोणालाही काही डाऊट नसेल असं मी कन्सिडर करतो, आणि पुढे आपण कंटिन्यू करूया. ब्रेक, कंटिन्यू आणि पास हे जे कंट्रोल स्टेटमेंट आहेत त्यांना आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे, कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय, आपल्याला लूपला कंट्रोल करायचा आहे. ठीक आहे, एकदा आपण रेंज डिसाइड केली किंवा एकदा आपण कंडिशन दिली तर ती रेंज संपूपर्यंत किंवा व्हाईल मध्ये ती कंडिशन फेल होऊपर्यंत तुमचा लूप कंटिन्युअसली रनिंग मध्ये असतो. परंतु मला लूप मध्ये सुद्धा ब्रेक करता येतो स्पेसिफिक कंडिशनला. फॉर एक्झाम्पल आपण स्टार्ट करूया ब्रेक पासून. ठीक आहे, ब्रेक पासून आपण स्टार्ट करूया. मी आधी तुम्हाला विदाउट ब्रेक कोड लिहून दाखवतो. फॉर लूपचा यूज करूया आपण. फॉर आय इन रेंज, सपोज मी 100 घेईन, कोलन प्रिंट आहे. आता हा जो कोड आहे, हा जो लूप आहे, हा 100 टाइम्स रन होईल 0 to 99 व्हॅल्यू साठी, आणि प्रिंट होतील 0 to 99 व्हॅल्यूज. हा जो कोड आहे स्टार्ट झालेला 0 पर्यंत आणि 99 ला क्लोज झालेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पूर्ण लूप कंप्लीट झाल्यानंतरच तो एक्झिट केलेला आहे, अधून मधून कुठे एक्झिट केलेला नाहीये. म्हणजे लूप कंप्लीट झालेला आहे, जेवढे तुमचे इटरेशन होते तेवढे सक्सेसफुल कंप्लीट झालेले आहेत, त्यानंतर तो एक्झिट झालेला आहे. आता मला काय करायचं, मला 100 टाइम्स लूप इटरेट होईपर्यंत मला वेट करायचं आणि मला एक स्पेसिफिक कंडिशन देऊन त्या स्पेसिफिक कंडिशनला मला काय करायचं, लूप स्टॉप करायचा आहे. फॉर एक्झाम्पल लूप मध्ये कंट्रोल स्टेटमेंट वापरण्यासाठी इफचा उपयोग करावा लागतो, हे फिक्स आहे. विदाउट इफ तुम्ही कंट्रोल स्टेटमेंट वापरू शकत नाही. इथे कंट्रोल स्टेटमेंट साठी तुम्हाला इफ वापरावंच लागेल. इफ आय इक्वल टू 50 ब्रेक. आता ह्याच्यामध्ये काय होईल पहा, हे जे आहे हे स्टेटमेंट आहे. प्रत्येक इटरेशनला तो काय करेल, आय ची व्हॅल्यू 50 आहे का चेक करेल. जेव्हा आय ची व्हॅल्यू 50 असेल तेव्हा तो लूप, ह्या लूपमध्ये इफच्या लूपमध्ये एंटर करेल आणि ब्रेक. ह्याचा अर्थ आहे तो डिरेक्टली एक्झिट करेल, म्हणजे तुमचा लूप स्टॉप होईल. ठीक आहे, आता बघा आय ची व्हॅल्यू सुरुवातीला 0 असेल, 0 साठी तो लूप मध्ये एंटर करेल. ही कंडिशन ट्रू आहे का, नाही, त्यामुळे ब्रेक होणार नाहीये. तो नेक्स्ट जे काही बॉडी असेल त्या बॉडीकडे जाईल, प्रिंट आय म्हणजे प्रिंट 0 होईल. नंतर आय ची व्हॅल्यू असेल 1, तो लूप मध्ये एंटर करेल, परत इफ ची कंडिशन चेक करेल की आय ची व्हॅल्यू 50 आहे का, तर नाही, 1 इक्वल टू 50 हे ट्रू नाहीये, म्हणून तो प्रिंट आय कडे जाईल. अशा पद्धतीने तो आय 49 कडे येईल. 49 इक्वल टू 50 आहे का, नाही, तर ब्रेक नाही होणार, डायरेक्टली प्रिंट 49 होईल. आणि जेव्हा तो आय ची व्हॅल्यू 50 घेईल तेव्हा 50 इक्वल टू 50 हे जेव्हा मॅच होईल, मॅच झाल्यानंतर तो लूप मध्ये एंटर करेल आणि त्याला इथे दिसेल की मला ब्रेक करायचा आहे, तेव्हा तुमचा लूप डायरेक्टली तिथे ब्रेक होईल. म्हणजे तिथून पुढचे इटरेशन तुमचे स्किप होतील आणि डायरेक्टली एक्झिट होईल. आता इथे बघा तुमचा लूप रन झालेला आहे 49 पर्यंत. थोडं अंडरस्टँडिंग साठी आपण काय करूया, इथे 10 घेऊया आणि इथे 5 घेऊया. बघा तुमचा लूप 4 पर्यंत रन झालेला, कारण की 5 ला डिरेक्टली इथं मी ब्रेक केलेला आहे. ब्रेक केला म्हणजे तिथेच तुमचा लूप स्टॉप झाला, तो पुढे नेक्स्ट लाईनला सुद्धा कंटिन्यू होत नाही.
ऑन द स्पॉट ब्रेक म्हणजे ऑन द स्पॉट एक्झिट. हे जर प्रिंट जे आहे तुमचा, हा प्रिंट जर अगोदर असता, ठीक आहे, तर 5 सुद्धा इन्क्लूड झाला असता, कारण की पहिल्यांदा प्रिंट होत आहे, त्यानंतर आपण कंडिशन चेक करत आहे, म्हणजे 5 प्रिंट होईल, त्यानंतर कंडिशन चेक होईल, त्यानंतर तो ब्रेक होणार आहे. तर ह्या केसमध्ये तुमचा 5 सुद्धा प्रिंट होईल. म्हणजे इफची कंडिशन तुम्हाला कुठे अप्लाय करायची, तुम्हाला म्हणजे ब्रेक स्टेटमेंट कुठे अप्लाय करायचे तुमच्यावर डिपेंड आहे, सिच्युएशनवर डिपेंड आहे. तुमचा जो सिनियर आहे त्याच्यावर तो पूर्णपणे डिपेंड असेल. ठीक आहे. ब्रेक म्हणजे सिम्पली आपण लूपला स्टॉप करतोय एका स्पेसिफिक कंडिशन नुसार. अजून एक कंडिशन तुम्हाला सांगेन. सपोज इथे माझ्याकडे एक वर्ड आहे ऍपल. ठीक आहे. आता मी काय करेन, फॉर आय इन यस, जेव्हा यल वर्ड येईल, आय इक्वल टू यल, जेव्हा हा वर्ड येईल तेव्हा मला ब्रेक करायचा आहे. ठीक आहे. अदरवाईज मला इथे प्रिंट आय करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये काय प्रिंट होईल, सुरुवातीला कॅपिटल ए घेईल, आयची व्हॅल्यू, ही जी आयची व्हॅल्यू आहे सुरुवातीला ए घेईल, नंतर कंडिशन चेक होईल, ए इक्वल टू यल आहे का नाही, ब्रेक होणार नाही, प्रिंट होईल ए. सेम पी साठी नेक्स्ट येईल यल, आयची व्हॅल्यू जेव्हा यल असेल, यल इक्वल टू यल, हे जी कंडिशन सॅटिस्फाय झाला तर डायरेक्टली तो इफच्या ह्याच्यामध्ये इंटर करेल, बॉडीमध्ये इंटर केल्यानंतर त्याला दिसेल की ते ब्रेक आहे, ब्रेक नंतर डायरेक्टली तिथं तो आहे तसा एक्झिट होईल. कुणी सांगेल का ह्याच्यामध्ये आन्सर आपल्याला काय एक्सपेक्टेड आहे, काय येईल रिटर्न मध्ये? हे जर मी रन करत असेल तर आन्सर काय येईल? एकत्र येतील की सेपरेट येतील? सेपरेट. ठीक आहे. अशा पद्धतीने ए पी पी, सुरुवातीला ए नंतर पी, परंतु यल ला आपण काय करतोय, डायरेक्टली ब्रेक करतोय. अशा पद्धतीने अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक लिस्ट आहे आणि त्या लिस्टमध्ये काही व्हॅल्यूज आहेत. अशा पद्धतीने व्हॅल्यूज आहेत. आता हे मार्क्स आहेत, अशा पद्धतीने आपण कन्सिडर करूया. आता मला काय करायचं आहे की जिथे आपला स्टुडंट फेल झालेला आहे तिथे मला लूप स्टॉप करायचा आहे. जिथे आपला स्टुडंट फेल झालेला आहे म्हणजे 35चे बिलो मार्क्स आहेत, तिथे आपल्याला काय करायचं, लूप स्टॉप करायचा आहे. ओके. आणि जेवढे स्टुडंट पास आहेत त्यांना पास असं प्रिंट करायचं आहे. ठीक आहे. तर फेल मी स्टॉप का करतोय, कारण की मला लूप स्टॉप करून त्या व्हॅल्यूला मला चेक करायचं आहे की तिथे तो का फेल झालेला आहे, म्हणून त्या लूप पर्यंतच मला रन करायचं. जिथे जिथे फेल येईल तिथे मला स्टॉप भेटेल. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला स्टॉप आला, सुरुवातीला जर लेस दॅन 35 व्हॅल्यू आली तर डायरेक्टली तुमचा लूप ब्रेक होईल. बघा, फॉर के इन यल, आता के काय करेल, यल मधील प्रत्येक व्हॅल्यू ऍक्सेस करेल. परंतु मी ते कंडिशन काय लिहित आहे, इफ के लेस दॅन 35 असं असेल तर मला काय करायचं, ब्रेक करायचं आहे. नसेल तर काय ऑब्विसली एल्स लिहायची गरज नाहीये, मी ते प्रिंट लिहिल पास असं लिहितो. के इज पास म्हणजे व्हॅल्यू सुद्धा मला डिस्प्ले होईल. बघा, पास 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 42 पर्यंत 25 ला तो ब्रेक झालेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ब्रेकचा यूज करू शकता. ह्याचा उपयोग कुठे होतो, जसं की आपल्याकडे एक सिक्वेन्स आहे आणि एक सिक्वेन्स मध्ये सपोज एक नंबर आहे आणि त्या नंबर पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, तो डेटा मला लूप मध्ये रन करायचा आहे.
तर आपण आय इक्वल टू तो नंबर देऊ शकतो. तो नंबर जेव्हा मॅच होईल तेव्हा लूप ब्रेक. कारण तो नंबर कुठे असेल मलाही माहित नाही. 1,00,000 ऑब्झर्वेशन असतील तर तो नंबर कुठे असेल मला माहित नाही, किंवा कोणाचा नेम असेल, कोणाचा रोल नंबर असेल, रॅन्डमली असतील, तर सिक्वेन्स नुसार आपण रन करणार आहे. जेव्हा तो मॅच होईल तेव्हा तो ब्रेक होईल. ठीक आहे, तर लूप ब्रेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याचा उपयोग तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्ही कोडिंग, एक थोडं चॅलेंजिंग कोडिंग लिहिण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला हा ब्रेक युजफुल आहे. बघा, आता मी काय करेन, यल एक एम्प्टी लिस्ट घेईन. ठीक आहे, यल मध्ये मी एम्प्टी लिस्ट घेईन. आता मला काय करायचं आहे, फॉर आय इन रेंज सपोज 100 आहेत माझ्याकडे. आता रॅन्डमली डेटा आपण जनरेट करतो असं कन्सिडर करा. रॅन्डमली म्हणजे कोणतेही व्हॅल्यू असतील, त्याच्यामध्ये कोणतेही व्हॅल्यू असतील. मला काय करायचं आहे, ह्या यल मध्ये जर ह्या यल ची लेंथ जर 5 झाली तर मला लूप स्टॉप करायचा आहे. मग त्याच्या पलीकडे मला त्या यल मध्ये व्हॅल्यूज नको आहेत. ठीक आहे, पण यल मध्ये कोणत्या व्हॅल्यू ऍड करायचे आहेत? मला यल मध्ये व्हॅल्यू ऍड करायचे आहेत फक्त इव्हन व्हॅल्यूज. आणि 5 इव्हन व्हॅल्यू झाले की मला तो लूप स्टॉप करायचा आहे. सुरुवातीला आपण कन्सिडर करूया की आपल्याला इव्हन व्हॅल्यू कसे ऍड करता येतील. इव्हन व्हॅल्यू ऍड करण्यासाठी सिंपल तुम्हाला इफ कंडिशन लिहावं लागेल. इफ आय मॉड्युलो 2 इक्वल टू 0 असेल तर आपण यल डॉट अपेंड करणार. तर ह्या केसमध्ये काय होईल, तुमच्या इथे मी 1 कॉमा करतो म्हणजे 0 कन्सिडर नाही होणार. ओके, आता आपण जो डिसाइड केलेला जो यल आहे ह्याच्यामध्ये कोणकोणत्या व्हॅल्यूज येतील, ही कंडिशन सॅटिस्फाय करणारे सर्व व्हॅल्यूज ह्याच्यामध्ये ऍड होतील. आता मी एकदा रन करून तुम्हाला दाखवतो आणि ते यल प्रिंट करून दाखवतो. तर बघा 2 4 6 मी ते प्रिंट करतो म्हणजे तो एका सिक्वेन्स मध्ये दिसायला चालू आहे. ठीक आहे, 2 4 6 8. परंतु मला ह्याच्यामध्ये फक्त 5 व्हॅल्यू आल्यानंतर मला लूप काय करायचं, स्टॉप करायचं आहे. फक्त 5च व्हॅल्यू हवेत. तर मी काय करेन की ते अजून एक इफ लिहितो. इफ लेंथ ऑफ यल ग्रेटर दॅन 5 जर होत असेल तर मला लूप ब्रेक करायचा आहे. आता ग्रेटर दॅन वापरायला पाहिजे की ग्रेटर दॅन इक्वल टू वापरायला पाहिजे हे आपण पाहूया. ओके, किती आले, 3 3 6 व्हॅल्यू आलेले आहेत. तर आपण काय करूया, इक्वल टू घेऊया. तर बघा एकूण 5 व्हॅल्यू आलेत. तर हा कोड कसा रन झाला, ह्याचा जर यूज केला तर सगळेच्या सगळे इव्हन व्हॅल्यू ऍड होतील. परंतु मी ते अजून एक कंडिशन चेक करतो की यल मध्ये सध्या किती इलिमेंट आहेत. हे कंटिन्युअसली प्रत्येक इलिमेंटला मी चेक करत आहे. सुरुवातीला यल मध्ये 1 व्हॅल्यू भेटेल, नंतर 2 भेटेल, 3 भेटेल, 4 भेटेल, आणि जेव्हा 5 भेटेल तेव्हा आपण काय करणार आहे, ब्रेक करणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सुद्धा ब्रेकचा वापर करू शकतो. एकच मिनिट होल्ड करा प्लीज. ठीक आहे, तर हा आहे ब्रेक स्टेटमेंट. ठीक आहे, तर परत एकदा मी कंप्लीट करतो की ब्रेकचा उपयोग आपल्याला लूप ब्रेक करण्यासाठी होतो. कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता.
नेक्स्ट आहे कंटिन्यू. ठीक आहे, पहिला ब्रेक, कंटिन्यू आणि पास. कंटिन्यू आपण पाहूया आता. कंटिन्यूला मी एक अल्टरनेटिव्ह नेम सजेस्ट करतो, स्किप. कंटिन्यूला एक अल्टरनेटिव्ह नेम म्हणजे स्किप. आता तुम्ही मला आन्सर सांगायचं बरं का. फॉर आय इन yes if I equal to a, आणि इफच्या बाहेर प्रिंट आय. आता ह्या स्किप किंवा कंटिन्यूच्या ह्या स्टेटमेंटवरून तुम्ही मला आन्सर सांगू शकता का की काय प्रिंट होईल इथे, काय एक्सपेक्टेड रिटर्न आहे ते. सांगा. प्रिंट होईल. अजून कोण सांगते? बी स्किप करून ए एन ए एन. बरं, अजून कोण सांगते? अजून कोणी आन्सर सांगेल का चॅट बॉक्स मध्ये? मला इकडे यावं लागेल आता. BNN पहा, आपण कोड रन करूया. ठीक आहे, माइंड मध्ये रन करूया. फॉर आय इन एस म्हणजे आय ची व्हॅल्यू असेल सुरुवातीला बी. कंडिशन चेक करूया, बी इक्वल टू ए आहे का? नाही आहे, तर इथे कंटिन्यू कडे जायचं प्रश्नच नाही. प्रिंट आय म्हणजे प्रिंट बी. नेक्स्ट आय ची व्हॅल्यू असेल ए. आय ची व्हॅल्यू असेल ए. इफ ए इक्वल टू ए, कंडिशन ट्रू आहे, तो लूप मध्ये इंटर करेल आणि इथे दिलेला आहे कंटिन्यू. जेव्हा तो कंटिन्यू म्हणेल तेव्हा इथून पुढचे सगळे त्या लूप मधील जे काही बॉडी आहे, फक्त एका लूप मधील त्या कंटिन्युअस जो लूप आहे त्या लूप मधील पुढचे जेवढे काही बॉडी आहे तेवढा पूर्ण बॉडी स्किप केला जातो. म्हणजे काय, ह्या कंटिन्यूच्या पुढचे जेवढे काही आहेत बॉडी ते सर्व स्किप होतील. म्हणजे प्रिंट आय सुद्धा स्किप होईल. म्हणजे तुमचा प्रिंट ए होणार नाही तिथे, आणि तो जाईल पुढच्या इटरेशनला. पुढचा इटरेशन आहे एन. आय ची व्हॅल्यू एन असेल, कंडिशन चेक करेल, कंडिशन फॉल्स आहे, तो प्रिंट एन करेल. नेक्स्ट आय ची व्हॅल्यू असेल ए, प्रिंट इफ ची कंडिशन चेक करेल, इफ ए इक्वल टू ए, तो कंटिन्यू मध्ये इंटर करेल. कंटिन्यू म्हणजे काय, पुढचे सगळे व्हॅल्यू स्किप, आणि परत नेक्स्ट इटरेशन. ह्याचाच अर्थ BNN. आता कोणी आन्सर सांगेल का, काय आन्सर येईल? मी जर हाच कोड परत रन करत असेल, ह्याच्यामध्ये थोडं मी चेंजेस केलेले आहेत, तर काय एक्सपेक्टेड आन्सर आहे? बोला, आन्सर काय एक्सपेक्टेड आहे? सर बी नंतर परत पायथन, परत एन नंतर परत पायथन, परत एन नंतर परत पायथन असं येईल. गुड, ठीक आहे. अजून कोणी? अजून कोणी सांगेल का? पहा कोड कसा रन होईल. आय ची व्हॅल्यू सुरुवातीला असेल बी. ठीक आहे, पहिले कंडिशन चेक होईल, बी इक्वल टू ए आहे का? ऑब्विसली नॉट. मग पुढची लाईन आहे प्रिंट आय म्हणजे प्रिंट बी. नेक्स्ट लाईन आहे प्रिंट पायथन म्हणजे बी आणि पायथन प्रिंट होईल.
नेक्स्ट जाणार आहे आपण आय ची व्हॅल्यू ए कडे. ए इक्वल टू ए. कंडिशन ट्रू. कंटिन्यू मध्ये इंटर करेल. कंटिन्यू मध्ये इंटर केल्यानंतर पुढचे सर्व बॉडी स्किप. म्हणजे प्रिंट आय ही नाही आणि प्रिंट पायथन ही नाही. नेक्स्ट जाईल तो एन साठी. म्हणजे बी साठी दोन्ही लाईन्स रन होतील, एन साठी दोन्ही लाईन्स रन होतील आणि परत एन साठी दोन्ही लाईन्स रन होतील. म्हणजे बी पायथन, एन पायथन आणि परत एन पायथन. ठीक आहे, समजलं सर्वांना? फक्त ह्याच्या पुढचा स्किप केला जातो, मागचा स्किप करू शकत नाही, कारण की मागचा ऑलरेडी तो कोड एक्झिक्यूट झालेला आहे. त्यामुळे मागे जाऊन आपण चेंजेस नाही करू शकत. इथे मला सांगा, असा कोड जर माझ्याकडे असेल तर आन्सर काय येईल, काय एक्सपेक्टेड आहे? इथे सिक्वेन्स चेंज झालाय आपला. बनाना प्रिंट होईल आणि पायथन होणार नाही. पायथन होणार नाही का? बघा, लाईन बाय लाईन कोड तुमच्या माइंड मध्ये रन करता आला पाहिजे तुम्हाला. मी जसं सिक्वेन्स वाईज तुम्हाला रन करून दाखवतो त्या पद्धतीने. कोणी आन्सर सांगतंय का? सर पहिला बी येईल, परत पायथन, परत एन ए, परत पायथन, परत एन ए, परत पायथन, परत बी. असं येईल असं मला वाटतं. फिक्स गॅरंटी नाही. इकडे पहा, सुरुवातीला आय ची व्हॅल्यू आहे बी. हे जे मी अशा पद्धतीने एक्सप्लेन करतोय ना, हे तुमच्या माइंड मध्ये तुम्ही स्वतः एक्सप्लेन केलं पाहिजे, तर तुम्हाला कोड समजेल. जेव्हा मी माइंड मध्ये कोड रन करा म्हणतोय, ह्याचा अर्थ मी आता जे सांगत आहे अशा पद्धतीने कोड रन करा, मग तुम्हाला आउटपुट भेटेल. असं डिरेक्टली बघितल्यानंतर तुम्हाला आउटपुट भेटणार नाहीये. एकदा तरी तुम्ही त्या लूपच्या स्टार्ट पासून एंड पर्यंत जाणं गरजेचं आहे, तर समजेल आपण कधी त्या लूपमध्ये एंटर करणार आणि कधी लूप मधून बाहेर पडणार आहे. तर इथे बघा, आय ची व्हॅल्यू सुरुवातीला असेल बी, कारण एस मधून आपण घेतोय. प्रिंट बी म्हणेल पहिल्यांदा, मग कंडिशन चेक करेल. कंडिशन फॉल्स आहे त्यामुळे प्रिंट पायथन. म्हणजे इथे प्रिंट बी पण झालेला आहे, प्रिंट पायथन झालेला आहे. नेक्स्ट आय ची व्हॅल्यू असेल ए, तो ए ला घेऊन लूप मध्ये एंटर करेल, प्रिंट करेल ए, मग कंडिशन चेक करेल. कंडिशन मध्ये कंडिशन ट्रू आहे, कंटिन्यू म्हणजे पुढचा कोड स्किप, म्हणजे पायथन स्किप. परंतु ए ऑलरेडी प्रिंट झालेला आहे. आता कोणी सांगू शकेल का आन्सर? बी पायथन ए, एन पायथन ए, एन पायथन ए. करेक्ट, करेक्ट. एक मिनिट थांबा. हा, मी आता रन करतो. इकडे पहा, तुम्ही जे आन्सर सांगितलेलं ते बरोबर आहे का एकदा चेक करा. बी पायथन ए, एन पायथन ए, एन पायथन ए. म्हणजे कंटिन्यू काय करतो, फक्त त्याच्या पुढील जो पार्ट आहे तो फक्त स्किप करतो. ठीक आहे, मागे जाऊन स्किप नाही करू शकत आपण, कारण तो एक्झिक्यूट झालेला आहे. त्यामुळे हे कुठे लिहायचं आहे हे मॅटर करेल. जर तुम्हाला पूर्ण बॉडी स्किप करायची असेल ना, तर तुम्हाला हे सुरुवातीला लिहावं लागेल इथे, तर पूर्ण बॉडी तुमची स्किप होईल. अदरवाईज स्किप होणार नाही. तर अशा पद्धतीने स्किप वापरू शकतो. इथे बघा, कुठे गेला तो यल. आता इथे बघा, यल मध्ये आपण काही व्हॅल्यूज घेतले होते. आता मला काय हवं आहे, मला फक्त जे पास आउट आहेत तेच प्रिंट करायचे आहेत.
तर मी काय करेन, लेस दॅन 35 वाल्यांना मी स्किप करेन. लेस दॅन 35 जे मार्क्स आहेत त्यांना मी स्किप करेन, म्हणजे कंटिन्यू करेन. बघा, फॉर आय इन एल इफ सॉरी आय लेस दॅन 35 कंटिन्यू, आणि मी इथं प्रिंट करेन. जर कंटिन्यू कडे जात नसेल तर मला प्रिंट करायचं आहे मला
अशा आहे. आणि डिसिजन माहित नाही, जर लेस दॅन 35 असेल, ठीक आहे, तर मला डिसिजन माहित नाहीये, तर मी काय करेन, इथे मी एमटी ठेवू शकत नाही. इथे मी एमटी ठेवू शकत नाही. आता आधी ऍक्च्युली मला फॉर घ्यावं लागेल इथे, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. फॉर आय इन सपोज एल, आणि एल आपण काय करूया, एक लिस्ट घेऊया आणि समथिंग असे काही व्हॅल्यूज घेऊया, जास्त नको घ्यायला. आता मी काय करेन, इफ कंडिशन अप्लाय करेन. इफ, ठीक आहे, आय लेस दॅन 35. आता इफ ची कंडिशन आय लेस दॅन 35 आणि मला इथे काहीतरी प्रिंट करायचं आहे. ठीक आहे, मला ब्रेक करायचं नाही, कंटिन्यू करायचं नाही, मला काहीतरी, जसं की फेल लिहितो आपण, फेल पास, तर मला काहीतरी लिहायचं आहे. परंतु आता सध्या मला माहित नाही किंवा आठवत नाहीये, तर मी असं एमटी सोडू शकत नाही. सो असं जर एमटी सोडत असेल तर इंडेंटेशन एरर येईल. ठीक आहे, तर त्यासाठी आपण फक्त जर पास लिहिला, आपण जर पास लिहिला, ह्याचा अर्थ काय, तो लूप इंडेंटेशन जो एरर आहे तो निघून जाईल, आणि ते पास म्हणजे काय, तुम्ही काहीतरी कोड लिहिलेला आहे किंवा तो एमटी आहे असं तो कन्सिडर होईल. ठीक आहे, फ्युचर मध्ये जाऊन तुम्ही पासला चेंज करून तुम्हाला जिथे सपोज प्रिंट फेल आठवला तुम्हाला की तो फेल लिहायचा आहे तिथे, तर फ्युचर मध्ये जाऊन तुम्ही त्याला चेंज करू शकता की ते फेल म्हणून. ठीक आहे, आणि हे जर तुम्हाला आठवत नसेल, पास फेल काही, तर तुम्ही डिरेक्टली काय करा, म्हणजे तो पास वेगळा, हा पास वेगळा. सक्सेस फेल्युअर आठवत नसेल तर सिम्पली पास लिहा. म्हणजे काय, तुम्हाला हे फ्युचर मध्ये चेंज करायचं आहे, पण सध्या इंडेंटेशन एरर येऊ नये म्हणून मी इथं पास लिहितोय, आणि हा पास लिहिल्यामुळे तुमचा हा कोड पूर्णपणे एक्झिक्यूट होऊन जाईल. भले आन्सर नाही ना, कारण की इफ नंतर आपण काही आन्सर लिहिलेला नाहीये. ओके, एल्स नंतर पण लिहू शकतो, असं काही नाहीये. ठीक आहे, म्हणजे जिथे जिथे पास लिहिलेलं आहे तिथे आपण अजून बॉडी लिहिलेली नाहीये, तिथे आपण बॉडी नंतर लिहू शकतो. तर ह्यासाठी आपण पासचा उपयोग करतो, सक्सेसफुली तो कोड पुढे पास करणे. ठीक आहे, तर बघा, ब्रेक, कंटिन्यू आणि पास, 3 स्टेटमेंट झालेले. तिन्ही पैकी जर कोणाला काही डाऊट असेल तर मला विचारा, मी एक्सप्लेन करतो. सर लास्ट वन, पास वाला. ठीक आहे, येस सर. ओके, आपण फॉर राहू दे, मी सिंपल इथे सांगतो. n इक्वल टू एक समथिंग व्हॅल्यू आहे बघा, इफ 46 लेस दॅन 45, 35 आणि सपोज 24 आहे. आता सध्या मला इथे काहीतरी लिहायचं आहे. ठीक आहे, इथे डबल कोट मध्ये काही लिहायचं आहे, पण मला सध्या आठवत नाही की मला काय लिहायचं आहे. सध्या मला आठवत नाही, मी एमटी आहे की मला, सॉरी 46 नाही, इथे n आहे. ठीक आहे, सध्या मला आठवत नाहीये, तर मी ह्याला असं एमटी सोडू शकत नाही. म्हणजे मला आठवत नाहीये पण मला पुढे कोड लिहायचा आहे, तर मी ह्याला एमटी सोडू शकत नाही. इथे तुम्हाला इंडेंटेशनचं एरर येईल, कारण हा कोड तुम्हाला नंतर लिहायचा ना, आणि खाली सुद्धा कोड तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. असा कोड तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे, पण ह्याला मी एमटी सोडू शकत नाही. तर मला नंतर जरी लिहायचं असेल तर इथे एमटी न सोडण्याच्या ऐवजी तुम्ही काय करू शकताय, इथे पास लिहून ठेवा. म्हणजे काय, इथे इंडेंटेशन तुम्हाला एरर येणार नाही, तो समजेल की तुम्ही इथे काहीतरी लिहिलेलं आहे. ओके, नंतर जाऊन तुम्ही तिथे फ्युचर मध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. सध्या तो एमटी कन्सिडर करेल आणि पुढे काय करेल, तुमचा लूप कंटिन्यू करून पुढे पास करेल. तर असं त्याच्यामध्ये ब्रेक असं काही रिझन नाहीये, फक्त आपल्याला फ्युचर वर्क असं म्हटलं जातं. फ्युचर वर्क म्हणजे काय, आपल्याला सध्या सिच्युएशन माहित नाही की तिथे काय लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल असं जर म्हणत असेल जीडीपी, जीडीपी आता सपोज 5.6, आता जीडीपी लेस दॅन 6 असेल तर काय म्हणतात माहित नाही, मलाही माहित नाही. आता मला स्टडी करायचा आहे, पण स्टडी करायचा आहे म्हणून मी ते एमटी सोडू शकत नाही.
जेव्हा मला आठवेल तेव्हा लिहीन, पण टेम्पररी मी सध्या इथे पास लिहून ठेवतो. म्हणजे कोड तरी माझा पुढचा कोड तरी एक्झिक्यूट राहील, एरर तर नाही येणार. आता इथं लाईन बाय लाईन कोड सध्या ज्युपिटरमध्ये आहे म्हणून काय प्रॉब्लेम नाही. जेव्हा तुम्ही .py मध्ये लिहाल, .py मध्ये एकाच सेलमध्ये सगळे कोड असतात, तेव्हा एकाच वेळी तो सगळे रन केले जातात. तर तो डायरेक्टली ते एरर थ्रो करेल. पण आता पास लिहिल्यामुळे तो एरर देणार नाही. भले मला नंतर ते चेंज करायला लागेल, त्याशिवाय ह्याचा उपयोगच नाही काही. म्हणजे सध्या आता ह्याचा काहीच उपयोग नाहीये. कारण त्याच्यातून आउटपुट काहीच येत नाहीये. पण नंतर मला ह्याला चेंजेस करायचे आहेत. अशा पद्धतीने. समजलं का? येस सर. थँक्यू. ठीक आहे. चालेल. मग आपण काय करूया, आज थांबूया इथे. कारण की युजर डिफाईन फंक्शन स्टार्ट केला तर तो हाफ मध्येच बंद होईल. तर आपण उद्या स्टार्ट करून त्याला युजर डिफाईन फंक्शनला कम्प्लीट करूया. तर हे कंटिन्यू, ब्रेक आणि पास ह्याचा थोडा स्टडी करा. उद्या आपण परत कंटिन्यू करूया सेशन. चालेल. सर्वांना समजलं का? ओके. अभिषेक, अनिश, श्रावणी, प्रतीक, अनिरुद्ध, सुयश, ओके, वैष्णवी, पूजा, विनायक, अनिश, सोहम.